भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मुख्य निवासस्थान म्हणजेच अक्कलकोट. स्वामींनी अंदाजे 22 वर्ष इथे वास्तव्य केले व अनेक दुःखी जनांच्या पीडा कमी केल्या. स्वामी समर्थ नेमके कुठले, त्यांचा जन्म किती सालचा याची माहिती कुठेच उपलब्ध नाही. मात्र स्वतः स्वामींच्या वचनानुसार ते गाणगापूरचे नृसिंह सरस्वतीच होते आणि श्री शैलम जवळील कर्दळी वनात प्रकट होऊन विविध गावांमध्ये भ्रमण करत अखेर 1856च्या सुमारास अक्कलकोट येथे पोहोचले. अक्कलकोट हे भोसले घराण्याचे एक स्वतंत्र संस्थान असल्यामुळे येथील राजे यांच्यावर स्वामींची असीम कृपा होती. अक्कलकोट मधील एका भव्य वटवृक्षाखाली स्वामींनी बराच काळ वास्तव्य केले. आज त्याच पवित्र स्थळी वटवृक्ष स्वामी मंदिर उभे आहे. येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. इसवी सन 1878 मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामींनी अक्कलकोट येथेच महासमाधी घेत आपले अवतार कार्य संपवले. आम्ही जेव्हा स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा येथील गर्दीकडे आपोआपच दुर्लक्ष झाले आणि एक शाश्वत अशी शांतता मनाला जाणवू लागली. आपोआपच डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि श्री स्वामी समर्थ हा जप ओठांवर आला. सगळं विसरून फक्त त्यांच्या मुखाकडेच बघत राहावं असं वाटत होतं. असं वाटलं की स्वामीच डोक्यावर हात ठेवून विचारत आहेत, बाळ काय झालं, कशी आहेस तू? आपसुक तोंडातून शब्द बाहेर पडले, मी सुखी आहे स्वामी, फक्त तुम्ही पाठीशी राहा. आणि ते नक्की म्हणाले असतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.